नमस्कार, रेणुकाज किचन मध्ये आज आपण मूग डाळीचे पौष्टिक सूप बघणार आहोत। ह्याला डाएट सूप सुद्धा बोलू शकतो। चला तर मग लगेच सूपच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया। इथे मुगाची डाळ मी 1 कप घेतलेली आहे। ती स्वच्छ धुवून घेतली 2 ते 3 वेळा पाण्याने आणि आता यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि आपल्याला भिजत ठेवायची आहे डाळ एक अर्धा तासासाठी। तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया। इथे कुकर मध्ये मी काही भाज्या घेतलेल्या आहेत बारीक चिरून। तर त्यामध्ये गाजर आणि फरसबी घेतलेली आहे आणि टोमॅटो घेतलेला आहे। तर तुम्ही इथे मटार घेऊ शकता, लाल भोपळा, बटाटा तुमच्या आवडीनुसार यामध्ये भाज्या घालू शकता। कोथिंबीर घातलेली आहे आणि कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत, ती सुद्धा बारीक चिरून घातलेली आहेत। काही मिरच्या घेतलेल्या आहेत, 2 ते 3 मिरच्या घेतलेल्या आहेत आणि डाळ सुद्धा आपली भिजलेली आहे। तर ती सुद्धा आता कुकर मध्ये काढून घेऊया आणि यामध्ये आता पाणी घालायचं आहे डाळ भिजेल तिथपर्यंतच। आणि त्यानंतर यामध्ये थोडासा हिंग घालायचा, हळद घालायची आहे 1 पाव चमचा। सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि ह्याच्या आपल्याला आता शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। तर डाळ भिजलेली होती म्हणून मी याच्या 2 शिट्ट्या काढून घेते। जर तुम्हाला डाळ भिजवायला वेळ नसेल तर तुम्ही याच्या 3 ते 4 शिट्ट्या करू शकता। तर आता 2 शिट्ट्या झालेल्या आहेत। कुकर हे थंड झालेलं आहे। तर कुकर उघडूया आपण। तर बघू शकता डाळ आपली छान अगदी मऊसूद अशी शिजलेली आहे आणि थोड्या भाज्या राहिलेल्या आहेत। तर त्या सूप मध्ये पिताना भाज्या दाताखाली येतात। जर तुम्हाला तसं आवडत असेल, चालत असेल तर तुम्ही असंच सूप मध्ये याचा वापर करू शकता, परंतु मी याची अगदी पेस्ट करून घेणार आहे। तर मी इथे आता हे सर्व मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकणार आहे आणि थोडंसं पल्स मोडवर बंद चालू करत ह्याची छान अशी पेस्ट करून घेणार आहे। हे बघा अशा प्रकारे ह्याचं टेक्स्चर बघा तुम्ही, असं आपण सूप ह्याचं बनवणार आहोत। तर अशाच पद्धतीने सर्व मी मिक्सर मधनं ही डाळ फिरवून घेत आहे। अशा पद्धतीने हे तयार झालेलं आहे आपलं डाळीचं भाजीचं मिश्रण। तर आता आपण ह्याला फोडणी देऊया। तर त्यासाठी इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे। त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा तूप घालत आहे। तुम्ही इथे बटरचा सुद्धा वापर करू शकता। तर तूप तापलं की त्यामध्ये जिरे घालायचे आहेत। जिरे छान फुलले की त्यामध्ये आलं लसूण अगदी बारीक मी इथे खिसून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता ते छान परतून घ्यायचं आहे या तुपामध्ये अगदी लाल होईपर्यंत। इथे आलं लसूणची पेस्ट सुद्धा वापरू शकता तुम्ही। आता आलं लसूण छान परतून झालं की यामध्ये डाळीचं मिश्रण आहे ते टाकायचं आहे। तुमच्या आवडीनुसार घट्ट पातळ कसं पाहिजे तसं यामध्ये पाणी घालायचं। सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये एक अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा धना पावडर घातलेली आहे। मीठ घालायचं आहे अंदाजाने। कोथिंबीर घालायची आहे पुन्हा बारीक चिरून। सर्व छान मिक्स करून घेऊया। तुम्ही बघू शकता ह्याचं टेक्स्चर बघा किती सुंदर आलेलं आहे आणि याचा सुगंध तर एवढा दरवळत आहे घरामध्ये। तर आता यामध्ये आपण गूळ घालणार आहोत। तर तुम्हाला गूळ आवडत असेल तर घाला, नाही घातला तरी सुद्धा चालेल। पुन्हा सर्व एकदा मिक्स करून घेऊया आणि आता छान उकळी आणायची आहे या सूपला। 4 ते 5 मिनिटं मीडियम गॅसवर आपण सूप उकळून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये चाट मसाला आपण घालणार आहोत। तर आता आपलं हे सूप तयार झालेलं आहे। अगदी चटपटीत लागतंय। आजारी माणूस असेल तर त्यांना खिचडी खायला सांगतात तर तेव्हा सुद्धा तुम्ही हे सूप देऊ शकता आणि डाएट जे करतात त्यांना तर अतिशय उपयुक्त आहे, मस्त लागतं, पोटभरीचं आहे। 1 बाउल जरी तुम्ही हे सूप पिलं तरी सुद्धा पोट भरतं। लहान मुलांना सुद्धा देऊ शकता। तर खूपच छान आहे, नक्की एकदा करून बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा। धन्यवाद।